Hello students, welcome back. I am Professor Ukride Madam from Chapadgaon Junior College, Chapadgaon. In the last video, I have started the lesson On to the Summit, We Reach the Top, written by Tenzing Norgay. I have explained you icebreaker, different activities involved in icebreaker, introduction of the writer and title of the lesson. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही आईसब्रेकर ॲक्टिव्हिटीज सोडून घेतलेल्या होत्या, लेखकाविषयी काही माहिती पाहिलेली होती. ॲज वेल ॲज वी डिस्कस टायटल ऑफ द लेसन, पाठाचं शीर्षकसुद्धा आपण डिस्कस केलेलं होतं. टुडे वी आर गोइंग टू सी पेज नंबर 1. लुक ॲट द फर्स्ट पॅरेग्राफ, लाईन बाय लाईन एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. And students, it's a kind suggestion for you while watching the video lecture, you must keep the book open so it will be better for your understanding of the lesson. सर्व विद्यार्थ्यांना माझं एक सांगणं आहे, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहता तेव्हा समोर पुस्तक ओपन असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं अंडरस्टँडिंग होईल. नाउ लुक ॲट द फर्स्ट पॅरेग्राफ. When we left Camp 9 on Friday morning, I was determined. Determined means decided, ठरवणे, to get to the top on this day. That morning, I remember thinking I was to get to the top even if I die. I was not afraid to die that day. We set out early and all the way from Camp 9 to the peak we alternated. अल्टरनेटेड मीन्स चेंजिंग प्लेसेस, जागा बदलणे. तर या पहिल्या पॅरेग्राफमध्ये नॅरेटर रायटर टेन्झिंग नॉर्गे एका ऐतिहासिक दिवसाबाबत सांगत आहे. शुक्रवारी सकाळी 9व्या कॅम्पवरून निघताना त्याने मनाशी पक्क ठरवलं होतं की काही झालं तरी आज शिखरावर पोचायचंच आहे. आणि पुढे रायटर टेन्झिंग नॉर्गे असं सांगतात की मला मृत्यूची सुद्धा भीती वाटत नव्हती. कधी रायटर टेन्झिंग नॉर्गे तर कधी एडमंड हिलरी जागा बदलत होते. आळीपाळीनं ते पुढे निघालेले होते. नाव लुक ॲट हिअर. लुक ॲट द स्पिरिट ऑफ टेन्झिंग नॉर्गे. लुक ॲट द एनर्जी ऑफ टेन्झिंग नॉर्गे. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ डेथ. टेन्झिंग नॉर्गेला मृत्यूची सुद्धा भीती वाटत नव्हती. या पाठीमागचं कारण काय होतं? बिकॉज ही हॅज सेट हिज गोल. कारण त्याचं ध्येय फिक्स होतं, त्याने आपलं उद्दिष्ट ठरवलेलं होतं. अँड हिज गोल वॉज टू रिच द टॉप ऑफ दी माउंटेन. काही झालं तरी आज माउंट एव्हरेस्ट हे शिखर त्याला पार करायचंच होतं. अँड सो ही वॉजंट अफ्रेड टू डाय. ही टोटली इग्नोर द डेथ ऑल्सो. मृत्यूकडं सुद्धा त्याने दुर्लक्ष केलेलं होतं. सो सी हाऊ पॉझिटिव्ह द रायटर वॉज. जगण्याकडे किती तो सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत होता हे आपल्या लक्षात येतं. एडमंड हिलरी वॉज हिज कंपॅनियन. ओके, लुक ॲट द नेक्स्ट पॅरेग्राफ. I would take the lead and then Hillary, the man who follows when climbing, has a difficult job both in climbing up and climbing down. He is the anchor. The man going in the lead cuts the step and breaks the way. रायटर या ठिकाणी असं म्हणतो की चढताना कधी मी पुढाकार घेत असे तर कधी एडमंड हिलरी पुढाकार घेत असे. चढत असताना जो माणूस पाठीमागून चालतो त्याच्यासाठी चढणे उतरणे हे काम फार अवघड असतं. मागचा माणूस हा आधारस्तंभ असतो. दिस मीन्स हिलरी इज द अँकर. हिलरी हा आधारस्तंभ होता. जो व्यक्ती पुढे असतो तो दिशादर्शक किंवा मार्गक्रमण करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल माउंटेनिअरिंग करताना बर्फ साचलेला असतो आणि जी व्यक्ती पुढे असते आपल्या जवळ असणाऱ्या वेपनच्या मदतीनं ती व्यक्ती स्टेप तयार करत असते. आणि एकदा का त्या व्यक्तीने स्टेप तयार केल्या की पाय रोवून पुढे जायचं असतं. म्हणजे सुरुवातीला टेन्झिंग नॉर्गे रायटर लीड करत होते. त्यांच्या मागे एडमंड हिलरी होते. लेखक म्हणतो पुढे मी त्यांच्यासाठी सुरक्षित रस्ता करत होतो. तरी पण जो फॉलो करणारा असतो त्याच्यासाठी सुद्धा हा डिफिकल्ट जॉब असतो. नाव लुक ॲट द नेक्स्ट पॅरेग्राफ. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग वेन वी वेअर स्टील ॲट कॅम्प 4. कर्नल हंट गिव्ह मी 3 फ्लॅग्स, दोज ऑफ ब्रिटन, the United Nations and Nepal. He charged me with the duty of planting them on the top of the world. लेखक सांगतो की
त्याने आपल्या पॉकेटमध्ये, आपल्या खिशात 4 फ्लॅग, 4 ध्वज ठेवले होते. ही हॅड 4 फ्लॅग. नलकेट हिअर. कॅम्प 4मध्ये असताना कर्नल हंटने 3 फ्लॅग दिले होते. कोणते होते हे 3 फ्लॅग? नाउ लुक ॲट हिअर. ब्रिटन, युनायटेड नेशन अँड नेपाळ. आणि या 3 राष्ट्राचे 3 फ्लॅग रायटरजवळ होते. आणि जगातील सर्वोच्च स्थानावर पोहोचल्यानंतर ते ध्वज फडकवण्याची जबाबदारी रायटरकडे होती. These 3 flags are in your care, he said. When you and Hillary reach the top, put them at the peak. I am sure that you and Hillary are going to do it. कर्नल हंटला विश्वास होता टेन्झिंग नॉर्गे व एडमंड हिलरी ही जबाबदारी, हे काम निश्चित ते पार पाडतील, पूर्ण करतील आणि हिमालयाच्या उंच शिखरावर हे ध्वज ते नक्कीच फडकवतील. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags. I had to ask Colonel Hunt permission in his capacity as a leader of the expedition. Expedition म्हणजे मोहीम. Now look at here. Who was Colonel Hunt? Colonel Hunt, leader of the expedition. Colonel Hunt हे या मोहिमेचे प्रमुख होते, ते नेतृत्व करत होते. आणि रायटर कर्नल हंटला सांगतात की या 3 फ्लॅग बरोबर माझ्याकडे आणखी एक ध्वज आहे आणि तो फ्लॅग इंडियाचा आहे. आणि या एक्सपिडिशनचे, या मोहिमेचे कर्नल हंट प्रमुख आहेत आणि म्हणून त्यांची परमिशन घेणं आवश्यक होतं. लुक ॲट द नेक्स्ट पॉईंट. इंडियन फ्लॅग. कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू बॉट अन इंडियन फ्लॅग. आणि कर्नल हंट अगदी आनंदाने परमिशन देतात आणि ते सांगतात की तुम्ही बरोबर इंडियाचा फ्लॅग आणलेला आहे हे जाणून मला सुद्धा आनंद झालेला आहे. नाउ लुक ॲट द नेक्स्ट. आफ्टर 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side where we had to pass up a steep line of rock. लेखक सांगतो 1 तासभर स्थिर मार्गाने आम्ही प्रवास केलेला होता. स्टेडी म्हणजे स्थिर. फ्रॉम दी साऊथ फेस अँड स्टार्टेड अप द वेस्ट साईड. एडमंड हिलरी आणि टेन्झिंग नॉर्गे दक्षिण बाजूकडून आता पश्चिम दिशेकडं वळालेले होते. नाउ लुक ॲट हिअर. कंपास. दिशा तुम्हाला माहीत आहेत. या साऊथकडून, या दक्षिण भागाकडून आता ते कुठे वळालेले आहेत? वेस्ट साईड, पश्चिमेकडे ते वळालेले आहेत. व त्यांना उंच चढण पार करायची होती. या साऊथ आणि वेस्टच्या मध्ये या ठिकाणी काय आहे? देअर इज अ स्टेप लाईन ऑफ रॉक. रॉक लाईन ही त्यांना पार करायची आहे आणि म्हणून त्यांचा हा प्रवास मंदावला. This was slow and difficult. Once we had cleared these, there was nothing barring our way to top but a snow-covered incline, sloping less and less as it neared the top. एक बर्फाच्छादित चढण सोडता शिखराच्या टोकावर जाण्यासाठी आता आम्हाला अजिबात अडथळा नव्हता. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous, but we kept up the same steady pace म्हणजे गती, motion, and we reached the small flattened summit almost together. लेखक असं सांगतात की टोकापर्यंतचा 60-70 फूट उंचीचा रस्ता फारसा काही आता धोकादायक नव्हता आणि त्यामुळे दोघांनी सुद्धा गती ही थोडीशी स्लो केलेली होती आणि त्या कळसावर ते दोघेजण एकाच वेळी सपाट अशा शिखरावर पोहोचलेले होते. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड आय वेअर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. वी वेअर टाईड टुगेदर विथ अ रोप. टाईड बांधणे. मोस्ट ऑफ द टाइम द रोप वॉज लूज, बट वेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड वी ड्रीव इट टॉट.
नाव लुक ॲट हिअर. जेव्हा ते शेवटच्या पन्नास फूट अंतरावर होते, तर त्या दोघात 20 फुटाचंच अंतर होतं. एकमेकापासून ते जवळपास 20 फूट अंतर ठेवून चालत होते आणि त्यांनी एकमेकांना दोरीनं बांधलेलं होतं. टाईड म्हणजे बांधणे, रोप म्हणजे दोर. And most of the time the rope was loose, but when we went over dangerous ground we threw it taut. आणि बऱ्याचदा ती दोर लूज पडायची. अंतर कमी झाल्यावर ती दोरी लूज पडत असे आणि जेव्हा ते धोकादायक ग्राउंडवर पोहोचले तेव्हा त्या दोरीवर ताण निर्माण होत असे. Then look at the next paragraph. This rope was a symbol. हा दोरखंड, ही दोरी एक प्रतीक होतं. It tied us together. One could not move without the other. We were not two individuals but a team. Rope was a symbol. लेखक या ठिकाणी सांगतात की त्या दोरीनं आम्हाला एकत्र बांधलेलं होतं. एक व्यक्ती स्वतंत्रपणे मूव करू शकत नव्हती. मूव जर करायचं असेल तर दोघांनाही करावं लागत असे आणि आम्ही वेगवेगळं व्यक्तिमत्व असून दोघांचीच टीम होती. त्या दोरीनं आम्हाला बांधून ठेवलं होतं. दुसऱ्याला बरोबर घेतल्याशिवाय कुणी एकटा कुठे जाऊ शकत नव्हता. आम्ही दोन वेगवेगळ्या व्यक्ती नव्हतो, तर आम्हा दोघांचं अस्तित्व हे एकच होतं. Now look at here, very important point. The rope was symbol because it tied Hillary and Tenzing together. त्या दोरखंडानं, त्या दोरीनं या दोघांना एकत्र बांधून ठेवलेलं होतं. One could not move without the other. They were not two individual but a team. ते दोन व्यक्ती टीमचं काम करत होते. They would only reach the summit if they worked as a team. आणि त्या दोघांनी जर छान पद्धतीनं टीमचं जर काम केलं तर त्यांच्या गोलपासून त्यांना कुणीही विचलित करू शकणार नव्हतं. I have been asked many times who was first when we were within reach of the summit. I did not think of who was going to be first. I am sure that Hillary was not thinking that. Climbing takes all your attention. You have many more important worries. What does it matter whether I reach the top first or Hillary? Our main thought was that both of us reach the top. We had to. One couldn't do it alone. If there had been a difference of 1,000 feet between us, then one could make the claim that he was first. But even then, only the man behind him could confirm the distance between the two of them. या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की टेन्झिंग नॉर्गे असं सांगतात की आम्हाला बऱ्याचदा हा प्रश्न विचारण्यात आला, सर्वात आधी पहिलं कोण चढलं. बऱ्याचशा लोकांनी हा प्रश्न आम्हाला विचारला, पण आम्ही त्याकडं दुर्लक्ष केलं. कारण आम्ही लक्ष कुठे केंद्रित केलं होतं? वी रीच द टॉप. काहीही झालं तरी माउंट एव्हरेस्ट हे शिखर आम्हाला सर करायचंच आहे आणि याने काही फरक पडत नव्हता. टेन्झिंग नॉर्गे असं सांगतात की कोण पहिला किंवा कोण दुसरं, या गोष्टी खरं तर उद्दिष्टापासून, त्या ड्रीमपासून लांब नेत असतात. डिस्टन्स आमच्यातलं फार काही नव्हतं. टीम म्हणून आम्ही काम करत होतो, त्याशिवाय गोल ॲचिव्ह करणं पॉसिबल नव्हतं. आणि आमच्यासाठी कोण पहिला आणि कोण दुसरा हे महत्त्वाचं नव्हतं आणि आमच्या दोघातलं अंतरही हे फार कमी होतं. सो दिस इज द समरी ऑफ दी लेसन. थँक्यू.